मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं GPT-4o म्हणजे काय, तो काम कसा करतो, तो आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकतो. पण आता सर्वात मोठा प्रश्न, कोणता AI वापरायचा? GPT-4o, जेमिनाय की दुसरा कोणता? चला हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. AI म्हणजे टूल. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, AI हा जादूगार नाही. तो एक टूल आहे. जसा हातोडा घर बांधू शकतो किंवा काहीतरी तोडूही शकतो, तसंच AI वापरणारा माणूस ठरवतो त्याचा उपयोग कसा करायचा. आता GPT-4o आणि जेमिनाय यांच्यातला फरक समजून घ्या. तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. एक शहरात चालवायला उत्कृष्ट आहे, दुसरी लांब प्रवासासाठी आरामदायक आहे. दोन्ही चांगले आहेत, पण उपयोग वेगवेगळा आहे. तसंच AIचं आहे. AI मध्येही तसंच आहे. काही लोकांना GPT-4oचा संवाद नैसर्गिक वाटतो, काहींना गुगलच्या सेवांसोबत जेमिनीचा अधिक सोयीचा वाटतो. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामासाठी कोणता योग्य आहे AI हे पाहणं. आता तुमच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न, AI मुळे जॉब जाणार का? उत्तर, काही कामं बदलतील, काही नवीन कामं तयार होतील. इतिहास पहा, कम्प्युटर आला, इंटरनेट आलं, स्मार्टफोन आले. प्रत्येक वेळी काही AI मुळेही तसंच होईल. कोण जिंकेल, भविष्यात कोण जिंकेल, तो नाही. त्याच्याकडे सर्वात महाग लॅपटॉप आहे, तो नाही. ज्याच्याकडे सर्वात मोठी डिग्री आहे, तर तो नाही. जो रोज शिकतो, नवीन स्किल आत्मसात करतो आणि AIला आपला पार्टनर बनवतो. कल्पना करा, एक छोटीशी स्टोरी सांगतो. दोन मित्र आहेत. पहिला म्हणतो AI माझी जॉब घेईल, दुसरा म्हणतो मी AI शिकणार. 5 वर्षांनी पहिला अजूनही भीतीत आहे आणि दुसरा AI वापरून स्वतःचा बिझनेस चालवतो, कंटेंट तयार करतो, क्लायंट्स मिळवतो आणि इतरांनाही शिकवतो. फरक AI मध्ये नव्हता, फरक विचारसारणीत होता. AIच्या काही मर्यादा आहेत का? एक गोष्ट विसरू नका, AI खूप शक्तिशाली आहे, पण तो चुकाही करू शकतो. और कुछ चाहिए? 2-3 चा एक वडापाव बिर्याणी बोल. म्हणून महत्त्वाची माहिती, कायदेशीर सल्ला, वैद्यकीय निर्णय किंवा आर्थिक गुंतवणूक यासाठी नेहमी विश्वासार्ह स्रोत आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. AIला मदतनीस म्हणून वापरा, अंतिम निर्णय घेणारा नाही. मित्रांनो, प्रत्येक युगात एक नवीन तंत्रज्ञान येतं. काही लोक त्याला घाबरतात, काही लोक त्यातून संधी शोधतात. प्रश्न AIचा नाही आहे, प्रश्न तुमच्या निर्णयाचा आहे. आजपासून AI पासून पळू नका, AI कडून शिका, कारण भविष्य त्याचंच असतं जे बदल स्वीकारतात. जर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला AI बद्दलची भीती कमी झाली असेल आणि उत्सुकता वाढली असेल, तर एक वचन द्या, दर आठवड्याला एक नवीन स्किल शिकायची, कारण स्किल प्लस AI इज इक्वल टू फ्युचर रेडी. जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंटमध्ये सांगा मी AI शिकणार. आणि अशाच टेक्नॉलॉजी, करिअर, जॉब मार्केट आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर मराठीत दर्जेदार व्हिडिओसाठी AJ Vibes 360ला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेल एक विषयासह. तोपर्यंत शिकत राहा, बदल स्वीकारा आणि भविष्य घडवा. धन्यवाद.